माझा आजचा विषय आहे तो आहे हॅपी अँड हेल्दी लाईफ, स्वस्थ व आनंदी जीवनासाठी। आजचं आपलं आयुष्य हे सुखी आहे का? आपण हेल्दी आहोत का? आपल्या आजूबाजूची लोक, आपल्या सोसायटीतली लोक ही खरोखरच स्वस्थ आहेत का? आणि त्यांचं आयुष्य हे हेल्दी आहे का, सुखी आहे का? हे जर बघायचं झालं तर आपण हेल्दी आहोत का हे कसं चेक करायचं? सकाळी उठल्या उठल्या आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की मी काम करतो किंवा करते ते मी खरोखर म्हणजे करावंसं वाटतं म्हणून करतो की करावं लागते म्हणून करतो? म्हणजे आय हॅव टू वर्क ऑर आय वॉन्ट टू वर्क। जर त्याचा आन्सर हे आय वॉन्ट टू वर्क असेल तर याचा अर्थ आपण हेल्दी आहोत असं समजावं। मी यासाठी आजच्या माझ्या स्पीचसाठी किंवा आजच्या व्याख्यानासाठी मी बरेचसे न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट यांचे बरेचसे लेख, बरेचसे पेपर्स आणि बरेचसे त्यांचे अनुभव हे बरेचसे त्याचं वाचन केलेलं आहे किंवा ते रेफर्स केले आणि त्यानंतर काही गोष्टी ज्या मला भोवल्या किंवा मला आवडल्या त्या इथं मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। त्यातलेच एक डॉक्टर म्हणजे डॉक्टर मोहित गुप्ता। मी पहिल्यांदा डॉक्टर मोहित गुप्तांची ओळख सांगेन की ते कार्डिओलॉजिस्ट आहेत। साधारण नियर अबाउट 50च्या दरम्यान त्यांचं एज आहे आणि कार्डिओलॉजिस्ट जेव्हा ते झाले तेव्हा त्यांनी पहिला त्यांचा अनुभव असं सांगितला की कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं तेव्हा भारतामध्ये 5 जागा होत्या फक्त कार्डिओलॉजिस्टच्या आणि मला त्यातली एक जागा हवी होती, पण मला कॉन्फिडन्स सुरुवातीला नव्हता कारण खूप मोठी कॉम्पिटिशन आणि एवढी 5 पैकी एक जागा मला कशी मिळणार। म्हणून त्यांनी आईला म्हणाले ते की मला 6 महिन्यातच याचं ट्राय करायचं आहे, कारण 6 महिन्यानंतर काही मी रिपीट करणार नव्हतो आणि ते जर नाही झालं तर मी प्रॅक्टिस करणार होतो। तेव्हा आई त्यांना म्हणाली की तुला किती जागा लागणार आहे? तर फक्त एकच ना, मग तू एकच जागेवर फोकस कर आणि त्या पद्धतीने अभ्यास कर। त्याने अभ्यासाला सुरुवात केली, 6 महिने खूप अभ्यास केला आणि ते भारतामध्ये पहिले आले आणि ते कार्डिओलॉजिस्ट झाले। कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत असताना त्यांना एक अनुभव अगदी 2 वर्षाच्याच पिरियडमध्ये त्यांना एक अनुभव असा आला की 22 वर्षाचा मुलगा त्यांच्या OPDमध्ये पेशंट म्हणून त्याला घेऊन आले लोक। अगदी तो म्हणजे त्याची नाडी लागत नव्हती आणि बेशुद्ध पडलेला होता, पूर्णपणे अटॅक आलेला होता त्याला। तर त्यांना आश्चर्य वाटलं की 22 वर्षाचा मुलगा, त्यांनी त्याला ट्रीटमेंट केली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं ऑपरेशन जे काय होतं ते त्यांनी केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉन्शियस झाला, तो शुद्धीवरती आला। तेव्हा त्याच्या आईवडिलांकडे त्यांनी चौकशी केली की ह्याचं नेमका काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचण आहे, त्याची लग्न झालं आहे का? तर लग्न झालेलं आहे आणि 4 महिन्याची छोटी मुलगी आहे त्याला, असं आईवडिलांनी सांगितलं। मग ते म्हणाले की मला त्यांच्या मिसेसना, बायकोला त्यांच्या भेटायचं आहे। तर त्याच्या आईवडील म्हणाले की ते शक्य नाही, कारण त्याचं आणि बायकोचं पटत नाही आणि त्या दोघांनी घटस्फोटाचं केस फाईल केलेलं आहे कोर्टामध्ये आणि त्याचा निकाल आता 3 महिन्यांमध्ये लागणार आहे म्हणून। तर ते म्हणाले ठीक आहे, त्यांनी जे पण काय केलं असेल मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो। मग त्या मुलाच्या 22 वर्षाचा मुलगा त्याच्या मिसेसशी ते बोलले की बाबा असं तुझ्या नवऱ्याला इथे घेऊन आलेत, त्याला हार्ट अटॅक आला आहे आणि मला तुला भेटायचं आहे, तू दवाखान्यामध्ये येऊ शकतेस का? तर तो मुलगा जो पेशंट होता तो होता CA आणि त्याची बायको ही IT इंजिनियर होती, समजूतदार होती। येते म्हणाली ती आली, त्यांच्याशी ते बोलले की ते म्हणाले असं सगळं घडलेलं आहे आणि तुमचं जे पण काय असेल त्यात मी काही शिरत नाही, तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तो घ्या, पण माझी एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आता सध्या दर आठवड्याला त्यांना माझ्याकडे घेऊन यायचं आहे आणि माझी इच्छा अशी आहे की तू स्वतः, त्या मुलीला म्हणाले त्याच्या बायकोला की तू स्वतः यांना घेऊन यावंस अशी माझी अपेक्षा आहे, तर तू घेऊन येऊ शकतेस का? तर ती हो म्हणाली, समजूतदार होती, ठीक आहे मी घेऊन येते म्हणाली। मग दर मंगळवारी काहीतरी ते बोलवत होते, ती घेऊन यायची नवऱ्याला। ते काही बाकी विचारत नव्हते, फक्त कसं आहे वगैरे विचारायचे आणि फक्त शांतता ठेवा, कुठले प्रॉब्लेम्स जनरेट करू नका एवढंच ते सांगायचे। आणि आत्ता जर बघितलं ते म्हणाले 4 वर्ष होऊन गेली तर दोघांचा चांगला सुखाचा संसार चालला आहे, कुठलंही त्याला BP नव्हता, शुगर नव्हता आणि अशा पद्धतीचा हार्ट अटॅक आला होता। अशी बरीचशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात। छोटे काहीतरी इगो पॉईंट्स असतात की ज्याच्यामधून लोकांचे असे इश्यूज होतात आणि त्याचा परिणाम ह्या अशा गंभीर आजारांवरती होतो आणि म्हणून त्याने असं सांगितलं की हे अशा पद्धतीचे छोटे छोटे इश्यूज हे लोकांनी जर टाळले तर निश्चितपणाने त्यांचं आयुष्य हे हेल्दी होऊ शकतं आणि आनंदी पण होऊ शकतं। त्यांनी असं सांगितलं, म्हणजे त्यांचा अनुभव असा आहे की दर आठवड्याला त्यांच्याकडे 150 ते 160 पेशंट्स येतात, त्यापैकी जवळजवळ 50% पेशंट्स हे साधारण 30 वर्षाच्या आतले, म्हणजे त्यांचा वय
18 ते 30 वर्षाच्या एजमधले असतात आणि त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स असतात. ही वस्तुस्थिती आहे. मग असं का होतं नेमकं की एवढ्या कमी वयामध्ये त्यांना एवढे हार्टचे प्रॉब्लेम्स असे का होतात? तर त्यांनी त्याचा अभ्यास केला. तर त्यांनी काय केलं की त्यांना स्वतःला पण एक अनुभव आला, तो मी तुम्हाला सांगेन. त्याच्या आधी त्याने असं बघितलं, कारण त्यांना स्वतःला जेव्हा ह्या मुलाच्या नंतर एक 4 वर्षाच्या पिरियडमध्येच त्यांना स्वतःला हा एक अटॅक आला. म्हणजे ते बेशुद्ध पडले. अटॅक म्हणजे त्यांना काहीतरी ब्रेनमध्ये कसलं व्हाईट मास काहीतरी वाढलेलं होतं आणि ते बेशुद्ध पडले. ऑपरेशन्स वगैरे करून घरी आले, चक्कर आल्यासारखं झालं आणि स्वतः ते बेशुद्ध पडले. जेव्हा त्यांना त्या ट्रीटमेंटसाठी त्यांना अमेरिकेला नेलं. त्यांच्या ट्रीटमेंटसाठी 3 टीम काम करत होत्या की ज्यातल्या 2 भारतीय होते, एक अमेरिकेतली होती. आणि बघितलं तर त्यांना काहीतरी ट्युबरक्युलोसिस वगैरे डिटेक्ट झाला. पण त्या काळामध्ये त्यांच्या आजारासाठी जी 20 प्रकारची औषधं होती अमेरिकेमध्ये, त्यातल्या 18 औषधांना त्यांची बॉडी ही रेजिस्ट होती. त्यामुळे त्यांना ते ट्रीटमेंट त्यांना लागू होत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये जे काही ट्रीटमेंट करायची ते डॉक्टरांनी केली. ते बरे झाले त्याच्यातून. पण ते बरे होत असताना ते जेव्हा विचार करत होते तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला विचार काय केला की हे सगळं आपण एवढं उपद्व्याप करतो, एवढं सगळं काम करतो, ते आनंद मिळवण्याचं कशासाठी करत असतो? प्रत्येक माणसाचं बघा की तुम्ही प्रत्येकजण आपण जे पण काही पैसे कमवतो, प्रतिष्ठा कमवतो, इतर सगळ्या गोष्टी कमवतो, त्याचं फायनल एम हे आनंद हे असतं. पण आनंद मिळवण्याच्या नादात चला आता हे झाल्यानंतर आपण एन्जॉय करू, आपण आनंदी होऊ असं म्हणत म्हणत आपण स्ट्रेसफुल आयुष्य कधी जगतो हे कळत नाही असं त्यांना वाटलं. तर त्याने असं सांगितलं की आनंद मिळवण्यासाठी सगळं करण्यापेक्षा तुम्ही जे करताय ते आनंदानं करणं गरजेचं आहे. त्यांनी मेडिटेशन केलं आणि मेडिटेशन नंतर त्यांना आज बरीच वर्ष झाली, 20-25 वर्ष होऊन गेली, परंतु त्यांना कुठलीही तक्रार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम चाललेलं आहे. आणि त्यांना स्वतःला हा अनुभव आल्यामुळं त्यांनी बऱ्याचशा टेस्ट, बरेचसे रिसर्च ट्रीटमेंट करत करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या रिसर्चमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी म्हणजे ब्रेनचं मॅपिंग करून पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग लोक कशी करतात किंवा कुठल्या थिंकिंगचा, कुठल्या थॉट प्रोसेसचा माणसाच्या शरीरावर कशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट होतो हे त्यांनी बघायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांचं फिजिकल एज हे 18 ते 30 वर्ष आहे, त्यांचं बायोलॉजिकल एज म्हणजे म्हणजे काय म्हणतो त्याला की लवकर म्हातारे झाल्यासारखे वाटतात. त्यांचं बायोलॉजिकल एज हे 60 ते 95 वर्षासारखं वाटतं. म्हणजे ज्या माणसांना नॅचरली 60 ते 95च्या एजमध्ये जे काही इफेक्ट्स दिसतात त्यांच्या बॉडीवरती, त्यांच्या माइंडवरती, ते 18 ते 30 वर्षाच्या मुलांना दिसू लागलेले आहेत. आणि हे सगळं कशामुळे होतंय हे त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. तर त्यांनी त्यासाठी क्रोमोसोमचं मॅपिंग, क्रोमोसोमचा अभ्यास केला. तर क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. क्रोमोसोमच्या टोक जे असतं त्याला टोपी म्हणतो. ती जी टोपी आहे की जी क्रोमोसोमशी बाहेर स्प्रेड होण्यापासून वाचवते, ते बांधून ठेवते. तर ती जी टोपी आहे ना, त्या टोपीची जी लेंथ आहे ती वयानुसार ती कमी कमी होत जाते. जसं माणसाचं वय वाढत जातं तसे तर टोपीची जी लेंथ आहे, जी लांबी आहे ती कमी कमी व्हायला लागते. तर त्याला टेलोमेरिक लेंथ असं म्हणतात, टेलोमेरिक लेंथ. आणि त्याची लेंथ ही टेलोमरेज ह्या एन्झाईमवरती डिपेंड असते. जेवढं जास्त प्रमाणात एन्झाईम सिक्रेट होतं तेवढं त्याची लेंथ चांगली असते. एन्झाईम सिक्रेशन जर टेलोमेरेजचं कमी कमी झालं तर त्याची लेंथ कमी कमी व्हायला लागते. आणि त्यावेळेला मग कमी वयामध्ये म्हातार झाल्यासारखं म्हणजे लवकर म्हातारपण येणं असं ज्याला म्हणतो त्या गोष्टी दिसू लागतात. तर त्याची कारणं काय आहेत? टेलोमरेज एन्झाईमची लेंथ ही कधी कधी वाढते, म्हणजे कधी जास्त दिसते आपल्याला. तर त्यासाठी त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांना जे निष्कर्ष मिळाले ते हे आहेत की जर एन्झाईमची म्हणजे एन्झाईम जर प्रोडक्शन वाढायचं असेल किंवा त्या टोपीची लेंथ वाढायची असेल तर ती कधी वाढते? तर जेव्हा गुड न्यूट्रिशन असतं, चांगलं खाण्यात पिण्यात तुमच्या जेव्हा चांगले हेल्दी फूड येतं किंवा तुम्ही खूप आनंदी असता त्या काळामध्ये, किंवा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करत असता, किंवा अगदी समाजावरती प्रेमाने सगळ्यांशी राहणं, स्वतःवरती प्रेम करणं, ह्या गोष्टी जेव्हा दिसतात त्यावेळी त्याची लेंथ ही वाढलेली दिसते. ते एन्झाईम जास्त चांगल्या पद्धतीने सिक्रेट झालेलं दिसतं. आणि ते एन्झाईम कधी कमी सिक्रेट होतं? तर ज्यावेळी तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित नसतं, खाण्यापिण्यात सगळे घटक तुमच्या येत नाहीत, किंवा एखाद्या लहान वयातच एखाद्यावरती काहीतरी अन्याय अत्याचार एखाद्या लहान मुलावरती झाला आहे, ज्याला आपण चाइल्डहूड अब्यूज म्हणतो, किंवा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काही स्त्रियांवरती जर का त्यांच्यावरती जर अत्याचार झाले असतील अशा परिस्थितीमध्ये, किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ज्याला म्हटलं, एखादा कुठला तरी आजार होऊन गेला आणि त्याच्यानंतरचे जे डिसऑर्डर्स असतात त्याच्यामध्ये,
किंवा जी माणसं सगळ्यांशी प्रेमाने राहत नाहीत, सतत सतत चिडचिड करतात, स्वतःवरती प्रेम करत नाहीत, ज्यांना स्वतःचं आयुष्य कशासाठी हे लक्षात येत नाही, आपलं म्हणजे आयुष्यात काय हेतू आहे आपला, नो पर्पज ऑफ लाईफ ज्याला म्हणतो आपण, अशा कंडिशन्समध्ये ते टेलोमरेज एन्झाईम हे कमी प्रमाणात सिक्रेट होतं आणि त्याची लेंथ जी आहे टोपीची ती कमी होते आणि तेव्हा लवकर म्हातारपण आल्यासारखं दिसतं असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरे डॉक्टर आहेत ते डॉक्टर महेश करंदीकर, की जे न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांनी ब्रेनवरती बऱ्याचशा चाचण्या केलेल्या आहेत, ब्रेन मॅपिंग केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा हे लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याने असे सांगितलं, माझ्याकडे बरेच पेशंट येतात घरातल्या फॅमिलीला, आईला वगैरे घेऊन आणि म्हणतात डॉक्टर सांगा की कुठली टेस्ट करू, काय करू की जेणेकरून बरं वाटेल. ते दिसत असतं समोरासमोर की तो जो पेशंट आहे तो इम्पेशंट आहे, तो एवढा स्ट्रेसमध्ये आहे की तो एवढा टेन्शनमध्ये आहे, ते सगळं बघितलं तरी कळत असतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याचा स्ट्रेस कमी करणं, त्याचं टेन्शन कमी करणं. ते न करतात प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी मेडिसिन्स घेतले, कुठल्या तरी टेस्ट केल्या की त्याला बरं वाटेल पेशंटला, पण ॲक्च्युली तसं नसतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी ब्रेनचा जो अभ्यास केला किंवा ब्रेनमध्ये वेगवेगळ्या भावना जेव्हा आपल्याला ब्रेनवर आपल्या जेव्हा वेगवेगळ्या भावना आपण एक्सप्रेस करत असतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात किंवा ब्रेन कशा पद्धतीने ॲक्टिवेट होतं आणि कुठल्या पद्धतीचे केमिकल सिक्रेट होतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. जसं की फ्रेंडशिपमध्ये व्हासोप्रेसिन हे जास्त प्रमाणात रिलीज होतं. राग जर आला आपल्याला तर नॉरॲड्रेनालिन हे जे केमिकल आहे ते जास्त सिक्रेट होतं. आपण जर शांत संयमी असो तर सिरोटोनिन जास्त प्रमाणात सिक्रेट होतं. आपण दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो, अगदी खुश असलो आपण, तर प्रोलॅक्टिन हे केमिकल आहे ते जास्त सिक्रेट होतं. आपण एन्जॉय केला तर डोपामाइन आपल्या शरीरात जास्त सिक्रेट होतं. पण आपण जर डिप्रेशनमध्ये असो किंवा आपण स्ट्रेसमध्ये असो तर हेच डोपामाइन हे कमी होतं आणि जेव्हा हा डोपामाइनचं इम्बॅलन्स होतं तेव्हा पार्किन्सन्स डिसीज म्हणजे तुम्हाला माहिती असेल की म्हणजे आपले नर्वस सिस्टीम आहे ती इम्बॅलन्स होते. तर असं आहे आणि हे सगळं होत असताना ज्यावेळी केमिकलचं सिक्रेशनचं इम्बॅलन्स होतं त्यावेळी डिमेन्शिया होतो. डिमेन्शिया म्हणजे आपल्या लक्षात राहत नाही काय, बऱ्याच वेळेला आपली स्मृती जाते, तर हे आजार होतात. त्यामुळे श्रिंकेज ऑफ ब्रेन होतं त्या आजारामध्ये. म्हणून हे सगळं जर व्हायचं नसेल तर त्या डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं सिम्पल लाईफ असू द्या, साधं आयुष्य जगा, नैसर्गिक पद्धतीने जगा, केमिकलचा अतिवापर टाळा आणि हॅपी लावा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी राहायचा प्रयत्न करा. तुम्ही जगताना तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये ट्रान्सपरन्सी असू द्यात. कुठल्या तरी गोष्टी चुकीच्या करणं, ते लपवणं किंवा नको असलेल्या गोष्टी करत असताना माणसाला जो स्ट्रेस येतो किंवा चुकीच्या गोष्टी घडत असताना जे आपलं इम्बॅलन्स होतं माइंडचं त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकलचे इम्बॅलन्स होत असतात. तर त्यामुळे केमिकलचे बॅलन्स ठेवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल ही सिम्पल, ट्रान्सपरंट आणि चांगली, सुखी वगैरे म्हणजे आनंदी असणं हे गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर ह्याच्यामध्ये आता बरेचसे जे ब्रेनवरती जे एक्सपेरिमेंट्स केले किंवा ब्रेनचं जे मॅपिंग केलं त्याच्यामध्ये जे बरेचसे इफेक्ट्स बघितले त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जसा आपण विचार करतो तसंच आपलं ब्रेन काम करतो आणि तसेच इफेक्ट आपल्याला दिसतात. म्हणजे जसे विचार तसेच ब्रेनचं वर्क होत असतं आणि त्याला न्यूरोप्लास्टिसिटी अशी टर्म आहे, मेडिकल टर्म आहे. तर त्याच्यामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट केले गेले बऱ्याचशा सब्जेक्टमध्ये की जसं पियानोवरती एक एक्सपेरिमेंट केला. काही लोकांचे 2 ग्रुप बनवले. एक जो ग्रुप आहे त्यांना प्रॅक्टिकली पियानोचं ट्रेनिंग दिलं. त्या कुणालाच येत नव्हतं पियानो वाजवायला. त्यातल्या म्हणजे एका ग्रुपला त्यांनी प्रॅक्टिकली शिकवलं कसं ते पियानो वाजवायचं असतं, ते पियानो समोर घेऊन. आणि दुसरा जो ग्रुप होता त्यांना थेरॉटिकल ट्रेनिंग दिलं आणि त्यांना फक्त सांगितलं थेरॉटिकली की अशा पद्धतीने पियानो वाजवायचं असतं. पण ते सांगत असताना काही दिवसांचा जो कोर्स होता 15 दिवसाचा वगैरे की ज्याच्यामध्ये ते व्यवस्थित शिकवलं गेलं इमॅजिन करून की असा पियानो असतो, तो अशा पद्धतीने वाजवलं तर असं होतं. पण ते एवढं त्यांनी फील केलं की जसं त्यांनी विचार केला पियानो कसा असतो, पियानो कसा वाजतो, तसे बदल त्यांच्या ब्रेनमध्ये होत गेले. आणि जेव्हा काही दिवसानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप ह्या दोघांचंही ज्या वेळेला त्यांनी ब्रेन मॅपिंग केलं तेव्हा सगळ्यांमध्ये त्यांना सेम इफेक्ट दिसले. याचा अर्थ की जसा ब्रेन तुमचा विचार करतो त्या पद्धतीचे चेंजेस बॉडीमध्ये होतात हे त्यांनी त्या एक्सपेरिमेंटनी प्रूव्ह केलं. असेच बरेचसे एक्सपेरिमेंट केले गेलेले आहेत की जसं अँजिओप्लास्टीच्या बाबतीमध्ये एक्सपेरिमेंट केलेत की ज्यांचे म्हणजे खरोखरच गरज आहे का एन्जिओप्लास्टीची. तर काही पेशंटची ॲक्च्युअली एन्जिओप्लास्टी केली, काही पेशंटना सांगितलं गेलं फक्त की तुमची अँजिओप्लास्टी केली आहे.
पण 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी जेव्हा चेंजेस बघितले त्यांच्या याच्यामध्ये हार्टमध्ये किंवा त्यांच्या बॉडीमध्ये, तर सगळ्यांमध्ये सेम प्रकारचे चेंजेस दिसले. याचा अर्थ की आपण जसं थिंक करतो तसं आपला ब्रेन वर्क करत असतो, त्या पद्धतीचे इफेक्ट्स आपल्या बॉडीमध्ये होतात. तसंच नी ट्रान्सप्लांटेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे गुडघ्यांचे आजार जे आहेत, गुडघादुखीचे, त्याचे गुडघ्याचे ऑपरेशन्स असतात, त्याच्यावरती आणि ह्याच्यावरती रिसर्च पेपर्स आहेत इंटरनॅशनल लेवलला डॉक्टरांनी पब्लिश केलेले आहे की कशा पद्धतीने आपल्या बॉडीवरती ब्रेनच्या थिंकिंगचा इफेक्ट होतो ते. तर म्हणजे गुडघ्याच्या ह्याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये पण तसंच केलं. काही पेशंटचे केलं खरोखर ऑपरेशन, काही पेशंटना नुसतं सांगितलं गेलं की तुमचं ऑपरेशन केलं आहे म्हणून, पण त्याचे इफेक्ट जर बघितले तर सगळ्यांमध्ये सारखेच दिसले, कारण तसा विचार त्यांनी केला की आपलं ऑपरेशन झालं आहे म्हणून. बऱ्याच वेळेला डॉक्टरांनी म्हणजे असेही एक्सपेरिमेंट केलेले आहेत की एखाद्याचं समजा डोकं दुखतं आहे, तर डोकं दुखत असताना त्याला विटॅमिनचं इंजेक्शन दिलं, त्याला सांगितलं की हां तुम्हाला आता डोकेदुखी कमी व्हायच्या, आम्ही तुम्हाला मेडिसिन्स दिले, तर खरोखर काही काळाने त्यांचं डोकं दुखायचं बंद होतं. किंवा खरोखर एखाद्याला म्हणजे न देता पण दिलाय असं सांगितलं, नुसताच जरी अगदी म्हणजे कधी कधी काय होतं की आपण जरी सलाईन वॉटर जरी चढवलं पेशंटमध्ये, त्यांना सांगितलं तुम्हाला औषधं दिल्यात, तर कधी कधी सायकोलॉजिकली असे बॉडीमध्ये इफेक्ट होतात की खरोखर बॉडी रिकवर होते, म्हणजे थिंकिंग त्यांचं तसं होतं, त्या पद्धतीचे बदल शरीरामध्ये होऊन असे इफेक्ट्स बघायला मिळतात, असं बऱ्याचशा डॉक्टरांनी त्यांच्या एक्सपेरिमेंट्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे. आता म्हणूनच असं म्हटलंय की जसं आपण विचार करतो, गौतम बुद्धांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की व्हॉट वी थिंक वी बिकम, म्हणजे जसा विचार करतो तसंच माणूस घडत असतो. खरं सांगायचं झालं तर जगामध्ये 5 प्रकारचे लोक असतात आपल्या आजूबाजूला, म्हणजे जगामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला म्हणा. पहिला टाईप जो असतो ना, तो नेहमी म्हणजे माणसांचे प्रकार कसे असतात बघा, की काही लोक असं असतात की नेहमी त्यांना जे पण आजूबाजूला दिसतं ते फक्त वाईटच दिसत असतं, ते नेहमी सतत निगेटिव्ह थिंकिंग करत असतात किंवा वाईट गोष्टींचीच फक्त चर्चा करतात, त्यांना फक्त वाईटच दिसतं. दुसरा जो टाईप असतो त्यांचं असं असतं की त्यांना वाईट आणि चांगलं हे दोन्हीही कळत असतं ॲक्च्युली, पण पॉझिटिव्ह किंवा चांगले जे विचार असतात ना ते बाजूला ठेवतात आणि फक्त वाईटावरती चर्चा करतात. एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला हे करायचं झालं तर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, वाईट गोष्टी कुठल्या आहेत, ते न बघता फक्त वाईट गोष्टी तेवढ्याचीच चर्चा केली जाते. तिसरा टाईप आहे तो ज्याला चांगला आणि वाईट हे दोन्हीही ते न्यूट्रल असतात, ते कोणाला नावं पण ठेवणार नाही, चांगलं पण म्हणणं नाही, आपण भलं आपलं काम भलं, अशा टाईपचे लोक असतात. चौथा जो टाईप असतो तो त्याला चांगला आणि वाईट दोन्ही पण दिसत असतं, पण तो वाईट गोष्टींना एवढं जास्त त्याची चर्चा करत नाही, फक्त एखाद्यातल्या चांगल्या गोष्टी बघतो. आणि हे जगत असताना आपल्याला लाईफमध्ये असं थिंकिंग हे जास्त चांगलं म्हणजे आपल्यासाठी उपयोगाचं असतं की आपण वाईट गोष्टी सोडून देऊन फक्त चांगल्या गोष्टींची जर चर्चा केली, चांगल्याच गोष्टी फक्त जर आपण चांगल्या गोष्टींचा फक्त विचार केला तर त्या पद्धतीचं आपल्यासाठी ते चांगलं असतंय. अशा पद्धतीची लोक असणं अपेक्षित असतंय. आणि 5वा टाईप जो आहे ते म्हणजे फक्त त्या लोकांना फक्त चांगल्याची चर्चा करतात आणि फक्त समाजामध्ये चांगलंच दिसतं, पण हे नॅचरली एवढं सोपं नसतंय, ते फक्त स्पिरिच्युअलिटीनी शक्य आहे. म्हणजे स्पिरिच्युअल थिंकिंग जे लोक करतात किंवा जे मेडिटेशन करतात, ज्यांचा ब्रेनवरती स्वतःच्या खूप व्यवस्थित असा कंट्रोल असतो, त्या लोकांनाच ते फक्त पॉसिबल असतं. मग हे सगळं जे आपल्या लाईफमध्ये जे आपल्यामध्ये चेंजेस होतात, जे आजार अगदी काही कारण नसताना फक्त आपल्या थिंकिंगने, फक्त लाईफस्टाईलमुळं जे आजार वगैरे आलेले आहेत आपल्यामध्ये समाजामध्ये, तर त्याची कारणं काय आहेत, ते कारणं जर आपण बघितली तर असं आहे की पहिलं म्हणजे सगळे जण उठसूट आपण सगळे पैशांच्या पाठीमागं लागायचं, पैसे कमवणं, त्यासाठी मग कुठल्याही मार्गाने पैसा म्हटलं तर त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. खरं तर पैसा हा चांगल्याच मार्गाने कमवला गेला पाहिजे. जेव्हा पण एखादी व्यक्ती वाईट मार्गाने पैसा कमवते तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नेहमी निगेटिव्हिटी निर्माण होते आणि त्याचा इफेक्ट हा त्याच्या आयुष्यावरती होत असतो डायरेक्टली इनडायरेक्टली. आणि जर पैसा म्हणजेच फक्त लक्ष्मी नाही, तर लक्ष्मी म्हणजे सुख, समाधान, विजय, समृद्धी, ही पण ॲक्च्युली लक्ष्मी आहे. पण आपण फक्त पैशालाच लक्ष्मी म्हणत असतो, पैशाच्या पाठीमागे सगळे लागलेले असतात आणि जर ते चुकीच्या मार्गाने आला तर त्याचे असे इफेक्ट होतच असतात. तसंच आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये असं झालंय की बऱ्याच वेळेला दाखवणं एखादी गोष्ट, म्हणजे सुखी असण्यापेक्षा सुखी आहे असं दाखवणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटू लागलेलं आहे. त्यामुळे आपण बघतो बऱ्याच वेळेला कुठंतरी सोशल मीडियावर फोटो टाकायचे असतात म्हणून फिरायला जा, फोटो टाकायचे असतात म्हणून कुठंतरी हॉटेलमध्ये जेवायला जा, अशा घटना बऱ्याच वेळेला आपल्याला आजूबाजूला घडताना पण दिसतात. की असण्यापेक्षा दाखवणं हे जास्त इम्पॉर्टंट झालंय. दुसरं की बिझी असणं, म्हणजे प्रत्येकाला काय वाटतंय की मी म्हटलं ना मला खूप काम असतं, मी खूप बिझी असतो बाबा,
तर हे जास्त चांगलं आहे असं वाटू लागले. म्हणजे बिझी असणं ठीक आहे, काम करायला पाहिजे, पण ते चांगल्या वेनी करा. म्हणजे बिझी म्हणजे अगदी स्ट्रेसफुल न राहता ते बिझी म्हणण्यापेक्षा बी इझी असायला पाहिजे. ते इझिली आनंदाने करायला पाहिजे. आणि ह्यामध्ये धन्यता मानण्यापेक्षा की आपण ठीक आहे वेळ दिला पाहिजे आपल्या ठराविक गोष्टींना, ठराविक कामासाठी, ठराविक आनंदासाठी. हा वेळ देणं ही गरजेची गोष्ट आहे, पण आपण दिला जात नाही तो. त्यानंतर काय झालं की फॅमिलीज तयार झाल्यात. पूर्वी जे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे काय व्हायचं, एखादा इश्यू झाला, एखादं प्रकरण झालं काय, तर सगळी लोक असायची बरोबर. त्यामुळे एका माणसाला कुठलाही स्ट्रेस यायचा नाही, सगळेजण सपोर्टला असायचे, त्याला सावरायला असायचे सगळे. ते नष्ट झाले आता. फॅमिली तयार झाल्यात. प्रत्येकाला एकटं दोघं राहायची सवय लागली. त्याच्यामध्ये पण आता बऱ्याच ठिकाणी त्रास होतं की नवरा आणि बायको याच्यामध्ये पण इश्यूज निर्माण व्हायला लागल्यात. म्हणजे छोटं कुटुंब करण्याच्या नादामध्ये हे एक रिझन आहे. त्यानंतर पर्पजलेस लाईफ, म्हणजे आपल्या आयुष्याचा हेतू काय आहे तेच कळत नाही. रोज उठायचं, काम करायचं, झोपायचं. आणि त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन, नर्वसनेस आल्यासारखं होतं. ही काही कारणं आहेत. ओव्हर थिंकिंग, एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि मग त्याच्यामुळे काय होतं की निगेटिव्ह थिंकिंगकडे आपण जास्त हे होतो. आपल्या तसं जर म्हटलं तर सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की एका दिवसामध्ये आपल्या ब्रेनमध्ये 50,000 ते 70,000 थॉट्स येत असतात, विचार येत असतात. आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे ब्रेन मॅपिंगने की त्यातले 95% विचार हे निगेटिव्ह विचार असतात. म्हणजे उगीच आपण काहीतरी निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे सांगते मुलींच्या बाबतीत सुद्धा, माझ्या मुलाचं हे होईल का, असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, असं डायरेक्टली इनडायरेक्टली निगेटिव्ह थिंकिंग करण्याचं प्रमाण हे वाढत झाले. ते ब्रेन वाढत चालले आणि ते ब्रेन मॅपिंगने सिद्ध झालेलं आहे. तर ह्याच्यावरती एक स्टोरी, म्हणजे अतिशय खूप चांगली असेल, छोटीशी अगदी गोष्ट आहे की एक सैनिक होता अमेरिकेमध्ये की जो 1976 साली रिटायर्ड झाला. तो ग्रीसचा होता ॲक्च्युली. रिटायर्ड झाला त्यावेळेला त्याला टर्मिनल लंग कॅन्सर झाला. टर्मिनल लंग कॅन्सर म्हणजे अगदी लंग कॅन्सरमध्ये तो शेवटची स्टेज की 3 महिन्यामध्ये तो मरणार होता असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. मग आता त्यानं असं विचार केला की आता मी मरणारच आहे आणि 3 महिन्यातच मरणार आहे, तर मी आपलं जे गाव आहे त्याची जे मदरलँड आहे की जी ग्रीसमध्ये होती तिथं आपण जावं, लोकांना भेटावं. आणि दुसरं पण एक कारण होतं की अमेरिकेमध्ये खर्च जरा जास्त व्हायचे, मेल्यानंतर जे कफन वगैरे काय लागायचं त्याचा खर्च $300-400 वगैरे व्हायचा. आणि त्याचं जे ग्रीसमध्ये गाव होतं तिथं $20-30 ते काम व्हायचं. मग म्हटलं मी इथं कशाला थांबू असा विचार करून तो त्याच्या गावाला गेला. आपले जवळचे नातेवाईक, घरातली लोक त्यांना भेटला, आनंदाने राहिला, चांगलं लाईफस्टाईल, म्हणजे ठीक आहे मरणारच आहे तर चांगलं आयुष्य जगूया, 2-3 महिने राहिल्यात तोपर्यंत, सगळ्यांना भेटून घेऊया असं करून त्यानं गेला. गार्डनिंग वगैरे करत करत सगळ्यांना आनंदाने भेटायचा, आनंदाने राहायचा, चांगलं खायचा व्यवस्थित. आणि बघितलं तर 3 महिने झाले, 6 महिने झाले, 2 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तरी तो काय म्हणजे तो जिवंत राहिला. 10 वर्ष झाल्यानंतर मात्र त्याला असं वाटलं की ज्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तू 3 महिन्यात मरणार आहेस त्याला मी जाऊन भेटणार म्हणून. आणि तो अमेरिकेला आला. अमेरिकेत बघितलं तर ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं ते ॲक्च्युली मरून गेलेले होते. परत तो गेला, परत त्याच्या गावात जाऊन राहिला आणि 92 वर्ष तो जगला. ही घडलेली स्टोरी आहे, ह्याचा रेफरन्स आहे, रिसर्च पेपर वगैरे त्याच्यावरती पब्लिश झालेले आहेत. मग त्या गावाचं नाव जे आहे त्याचं इकारिया असं नाव आहे. त्याचं जे बेट आहे ग्रीसमध्ये त्या बेटाचं नाव इकारिया. इकारिया याचा अर्थ मेन हू फॉरगेट टू डाय असा आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे तिथली माणसं मरायचं विसरतात, ह्याच्यावरनं ते इकारिया नाव पडलेलं आहे. तिथलं ॲव्हरेज लाईफस्टाईल तिथल्या लोकांचं 90 ते 100 वर्षाचं आहे. आणि हा व्यक्तीसुद्धा 92 वर्ष जगला. मग असं काय कारण आहे की तिथली माणसं एवढी वर्ष जगतात? तर जेव्हा सायंटिफिकली बघितलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की अगदी छोटी छोटी कारणं आहेत. म्हणजे जसं ते डाएट त्यांचा हेल्दी असतो, त्यांचं चांगलं ते रात्रीचं झोप व्यवस्थित रात्रीची घेतात, व्यवस्थित रात्र म्हणजे जे काय आपल्याला गरजेचं असतं शरीराला 8 तासाची झोप वगैरे ती व्यवस्थित घेतात, ते आनंदाने राहतात, एकमेकांशी चांगले रिलेशन्स आहेत, त्यांचे हेल्दी रिलेशन्स आहेत, फॅमिली रिलेशन चांगलं आहेत, रिलेटिव्स बरोबर चांगले रिलेशन्स आहेत, शेती करतात, गार्डनिंग करतात, अशा छोट्या छोट्या गोष्टी करतात ते आणि एवढी वर्ष जगतात. म्हणजे किती सोपं असते की आपलं आयुष्य चांगलं जगायला, हेल्दी जगायला, आनंदाने राहायला आणि आयुष्य वाढवायला सुद्धा. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जगणंच आज अवघड झालेलं आहे असं बऱ्याच वेळेला दिसतं. एकीनं राहणं, सगळ्यांनी जर एकीनं राहिलं तर बरेचसे आपल्याला आपलं मेंटल सपोर्ट आपल्याला चांगले दिसतात. तर आफ्रिकेमध्ये एक जमात आहे, एक रेस आहे की ज्याचं नाव उबांटू. उबांटूचा अर्थच एकीनं राहणं असं आहे.
उबांटूमध्ये मराठीमध्ये पण एक पिक्चर निघाला होता उबांटू नावाचा, तर त्याचा अर्थ आहे एकीनं राहणं. मग ते एका अमेरिकन व्यक्तीला असं वाटलं, ते फेमस रेस आहे की जे माहीत आहे सगळ्यांना की ते एकीनं राहतात सगळे, त्यासाठी ते फेमस आहेत. मग एका अमेरिकेच्या व्यक्तीला असं वाटलं की चला आपण त्यांची टेस्ट घेऊया, खरंच ते एकीनं राहतात का. म्हणून ते बरेचसे स्वीट, बरीचशी बक्षिसं घेऊन ते त्या जमातीकडे गेले. त्या लोकांना म्हणाले की तुमच्यात मी रेस लावणार आहे आणि ज्याचा पहिला नंबर येणार त्याला मी भरपूर स्वीट आणि बऱ्याचशी बक्षिसं मी त्यांना देणार आहे म्हणून. मग त्यांची रेस लावली तर चक्क ती लोक एकमेकांचे हात धरून पळायला लागली आणि सगळेच जिंकले. ते म्हणाले आम्हाला सगळ्यांनाच तुम्ही बक्षिसं द्या आणि सगळ्यांनी वाटून ती बक्षिसं घेतली. म्हणजे एक्सपेरिमेंटली म्हणजे अशा पद्धतीने हे केला, प्रयोग केला की खरोखर ती माणसाशी राहतात का, तर त्यामध्ये सुद्धा त्याने ते प्रूव्ह केलेलं असतं. जेव्हा आपण आनंदी आयुष्य जगतो त्याच्यामध्ये त्याग हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर त्याग असेल, जसं की एक म्हातारा व्यक्ती एकदा मंदिरात, असं मोठं मंदिर होतं की जे डोंगरावरती होतं, तिथून एक म्हातारी व्यक्ती खाली येत होती आणि एक मुलगा खालून वर निघालेला होता आणि त्यानं काय केलेलं होतं की पाठीवरती त्याच्या भावाला घेतलेला होता आणि तो चालत वर निघाला होता. म्हातारा माणूस त्याला म्हणाला की अरे तू निघालायस पण खूप लांब आहे ते आणि खूप त्रास होईल तुला, एवढं जड ओझं घेऊन तू कसं जाणार वरती. तर तो मुलगा म्हणाला की मी कुठं ओझं घेतलंय, अरे तुझ्या पाठीवरती तू घेतलंयस ना त्या मुलाला. तो म्हणाला अरे हे ओझं नाही, हा तर माझा भाऊ आहे. म्हणजे याचा अर्थ भावाला ओझं नाही, भावाचं ओझं नाही वाटलं त्याला. हा जो त्याग आहे ना, ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती ही गरजेची आज जर सगळं चांगलं आयुष्य जगायचं असेल तर. पण ही आपल्याला बऱ्याच वेळेला दिसत नाही. ह्याच्यावरती बरेचसे एक्सपेरिमेंट झालेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रॉयल मेलबॉर्न हॉस्पिटल आहे की जिथे एक नर्स होती, तिचं नाव ब्रॉनी बेअर म्हणून. तर तिने काय केलं की जेवढे आयुष्यामध्ये तिने पेशंट्स बघितले ते टर्मिनल केअरला होते की जिथं पेशंट मरतात, शेवटच्या स्टेजला येतात अगदी मरायच्या आधी, तिथं ती काम करत होती. तिने सगळ्या पेशंट्सना आयुष्यभर काही प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर तिने ते प्रश्न असे होते की मरताना तुम्हाला काय वाटतं की तुमच्या कुठल्या गोष्टी राहून गेल्यात ते सांगा. ते तिने तिच्या डायरीमध्ये लिहिलं की जे तिचं नाव आहे 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग, असं तिने ते एक बुक लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये ते सगळे जे कारणं आहेत ती 5 कारणांमध्येच तिला सापडली. म्हणजे सगळ्याचा सार जो आहे तो 5च रिझन्स आहेत. ज्यातलं पहिलं रिझन जे आहे ते असं सांगितलेलं आहे तिनं की मी म्हणजे त्या पेशंटनं सांगितलं की मी माझ्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकलो नाही. दुसरं रिझन असं होतं की मी खूप ओव्हरथिंक करत बसलो, नको त्या गोष्टींचं टेन्शन विनाकारण घेतलं. तिसरं कारण असं आहे की माझ्या आवडीनिवडी मी कधी जपल्या नाहीत, मला राहून गेलं ते आवडीनिवडी जपायचं. चौथं असं राहिलेली गोष्ट होती की माझं बऱ्याच जणांना जे माझं चुकलं होतं ते माझं सॉरी म्हणायचं राहून गेलं किंवा रिग्रेट करायचं राहून गेलं, कन्फेशन करायचं राहून गेलं. हे माझ्या आयुष्यात राहिलेली गोष्ट आहे. आणि 5वं असं सांगितलं होतं की छोट्या छोट्या गोष्टी की ज्याने मला आनंद मिळतो त्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या करायच्या राहून गेल्या की नंतर करूया असं करत. अशा त्या 5 गोष्टी आहेत की ह्या 5 गोष्टींच्या भोवतीच प्रत्येक माणसाचं आयुष्य हे फिरत असतं की ज्या आपण करणं गरजेचं असतं. मग आता हे जे आपलं आयुष्य किंवा हे जे हॅपीनेस आपला नाहीसा झालेला आहे, आनंद नाहीसा झालेला आहे, आयुष्य हे स्वस्थ व्हायचं म्हणजे अस्वस्थता दिसते आपल्या आयुष्यामध्ये, तर ह्याचे उपाय काय आहेत. तर ह्याच्यामध्ये डॉक्टर करंदीकरांनी सांगितलं की जे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते असं म्हणतात की आपला जो ब्रेन आहे ना, त्या ब्रेनचे 2 भाग असतात, राईट साईड आणि लेफ्ट साईड. त्यातली जी राईट साईड असते ते इमोशन्स जपण्याचं काम करते आपल्या, आणि लेफ्ट साईड असते ती काम करत असते. म्हणजे आनंद वगैरे ह्या ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात ते राईट साईड मेंटेन करते आणि लेफ्ट साईड फक्त वर्क करत असते. आणि मधला जो पार्ट आहे तो दोन्हीला कनेक्ट करतो आणि दोन्हीचं बॅलन्सिंग करण्याचं काम करतो. तर ज्यावेळी ह्याचं बॅलन्स होतं राईट आणि लेफ्ट साईडचं, त्यावेळी आपलं आयुष्य हे चांगलं होतं की ज्याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स होत नाहीत, हेल्थ आपली बिघडत नाही आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने आपण जगतो, हॅपीली जगतो. तर म्हणून त्याने असं सांगितलं की उपाय जर बघायचे झाले तर पहिलं म्हणजे तुम्ही आनंदानं काम करत राहा. जे पण काही काम करता ते आनंदाने करा, एन्थुझियाझम पाहिजे तुमच्या कामामध्ये, टेन्शन फ्री लाईफ जगा आणि तुमचं माइंड क्लीन करा. सकाळी उठल्या जसं आपण घर साफ करतो तसं रोजच्या रोज मेडिटेशननी आपलं माइंड साफ करण्याची गरज आहे आपल्याला. ते जर साफ नसेल तर आपल्या मनामध्ये वाईट विचार, कसले पण निगेटिव्ह थिंकिंग येणार आणि त्याचा पूर्ण आपल्या बॉडीवरती इफेक्ट होणार. म्हणून आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, म्हणजे आपल्या बुद्धीच्या कंट्रोलमध्ये माइंड पाहिजे. आणि ठरवून म्हणजे जर सचिन तेंडुलकरने ठरवलं, खेळामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लेयर्स कसे एकमेकांना डिस्टर्ब करतात. सचिन तेंडुलकर जर ठरवून ग्राउंडवर गेला की समोरच्यानं मला कितीही डिस्टर्ब केलं, शिव्या दिल्या तरी मी डिस्टर्ब होणार नाही,
तर नक्की सचिन तेंडुलकर तिथं म्हणजे सेंचुरी मारणार. अशाच पद्धतीने लाईफमध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खूप लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात आणि ते आपल्याला डिस्टर्ब होत असतो आपण डायरेक्टली इनडायरेक्टली. तर ते जर व्हायचंच नाही असं आपण ठरवलं, आपण आनंदाने सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, प्रेमाने बोलायचं, आनंदाने राहायचं, ह्या ठरवून गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणाने आपल्याला कोणी डिस्टर्ब करू शकणार नाही असं मला वाटतं. तर आपल्या बॉडीमध्ये 50 ते 100 ट्रिलियन सेल्स आहेत आणि त्या सगळ्या सेल्सवरती आपल्या थॉटचा इफेक्ट होत असतो डायरेक्टली इनडायरेक्टली. जेव्हा त्या पॉझिटिव्हिटी निर्माण करतात तेव्हा सगळ्या सेल्समध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि एक पॉवर हाऊस म्हणून एक प्रत्येक सेल ही काम करत असते आपली. ह्याच्यावरती जीन मॅपिंगनी टेस्ट झालेले आहेत की आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की कॅन्सर जीन्स पण असतात आणि रिपेअरिंग जीन्स पण असतात. तर ज्यावेळी चांगलं एखाद्या लोकांना जर मेडिटेशन दिलं, म्हणजे ज्यांना कॅन्सर झालाय तर अशा लोकांना जर मेडिटेशन दिलं तर बऱ्याच वेळेला असे पण रिझल्ट सापडलेले आहेत त्यांना जीन मॅपिंगने की 500+ जीन एक्सप्रेस झालेत, रिपेअरिंग जीन्स चेंज झाले त्याच्यामध्ये आणि त्याचा कॅन्सर नाहीसं झालंय. असं पण कॅन्सर थेरपीमध्ये काही ठिकाणी रिझल्ट डॉक्टरांना सापडलेले आहेत. म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, तर पहिलं म्हणजे आपण काय करायला नको तर ईर्ष्या करायला नाही पाहिजे, घृणा करायला नाही पाहिजे, निंदा करायला नाही पाहिजे, हेवा नाही करायला पाहिजे, तक्रारी करायचं बंद केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण. आणि काय करायला पाहिजे तर आनंदी राहिलं पाहिजे, सुख, शांती आणि समाधान हे आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवलं पाहिजे आणि निस्वार्थी राहिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणाने मेडिटेशन आपल्या जे माइंडचं आहे आणि आपल्या जे बॉडीचं आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. तर न्यूयॉर्कचे कॉलेजचे एक प्रिन्सिपल आहेत की ज्यांचं नाव आहे, जे फिलॉसॉफीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफी इज द बेस्ट फिलॉसॉफी. इंडियाची फिलॉसॉफी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या फिलॉसॉफीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जसं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या कल्चरमध्ये, इंडियन कल्चरमध्ये आपल्याला लहानपणापासूनच धर्म करा, म्हणजे तुम्ही डोनेट करा, डोनेशन्स द्या, त्याग करा, ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. पण आपण जर बघितलं जिथं कॅपिटलिझम अमेरिकेसारख्या ठिकाणी जिथं असतं तिथं मात्र त्यांनी कसं की आधी तुम्ही पैसे कमवा, आधी तुमचं आयुष्य तुम्ही जगा सुखाने समाधानाने, नंतर राहिलेल्या वेळात जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मग त्याग हे करा, डोनेशन करा, दुसऱ्यांना मदत करा, असं शिकवलेलं असतं. त्यामुळं आपली फिलॉसॉफी ही सगळ्यात बेस्ट फिलॉसॉफी आहे. ही बऱ्याच गोष्टींनी सिद्ध झालेलं आहे. आणि यानंतरचं जे माझं स्पीच आहे ते मी ह्याच्यावरतीच घेणार आहे की इंडियन फिलॉसॉफी ही कशी जगामध्ये श्रेष्ठ फिलॉसॉफी आहे. धन्यवाद.